जे आपण अंड्याचं बॅटर तयार केलेलं होतं ते एका ब्रेडचं तुम्ही खूप वेळा खाल्ले असेल नाश्त्याला, पण आज आपण 4 ब्रेडची एक चविष्ट आणि दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही, पोट भरलेलंच राहील अशा प्रकारची आज आपण रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी तुम्ही तुमच्या लहान मुलांना सुद्धा देऊ शकता, त्यांच्या डब्यासाठी बनवू शकता। सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला 2 अंडी फोडून घ्यायची आहेत। ही मी बॉयलर कोंबडीची अंडी वापरलेली आहेत। जर तुमच्या घरात गावठी कोंबडीची अंडी अवेलेबल असतील तर तुम्हाला अंड्यांची क्वांटिटी वाढवावी लागेल, कारण गावठी कोंबडीचं अंडं हे खूप छोटं असतं। सो त्याच्यासाठी तुम्ही 3 ते 4 अंडी इथे घ्यायची आहेत। ही मी 2 अंडी फोडून घेतलेली आहेत चमच्याच्या मदतीने, ती आपल्याला फेटून घ्यायची आहेत। जर तुमच्याकडे बीटर असेल तर तुम्ही त्याने फेटलं तरीही चालेल। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। याच्यानंतर आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला किंवा थोडासा टाकला तरीही चालेल। एक बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे। त्याच्यानंतर एक बारीक चिरलेली शिमला मिरची घ्यायची आणि हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे। जर तुमच्याकडे हिरवी कोथिंबीर नसेल, वाळवलेली कोथिंबीर असेल, ड्राय केलेली असेल, तुम्ही ती वापरली तरीही चालेल। सो हे जे सगळे पदार्थ आपले घालून झाले आहेत त्याच्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आणि परत चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला ते चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे मीठ घातलेलं आहे ते सगळ्या भाज्यांना आणि या जी आपण 2 अंडी फोडून घेतली होती त्याला छान असं लागलं जाईल आणि टेस्ट खूप छान येईल। जर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील, तुम्ही खूप सारं भरभरून प्रेम दिलेलं आहे। सो या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता आणि भरभरून प्रेम द्या। याच्यानंतर आपल्याला इथे 4 ब्रेड घ्यायचे आहेत। इथे तुम्ही ब्राउन ब्रेड वापरला तरीही चालेल, जर तुम्ही डाएटवरती असाल तर तुम्ही ब्राउन ब्रेड वापरू शकता। ही रेसिपी तुम्ही ब्रेकफास्टला सुद्धा खाऊ शकता, डाएटमध्ये खाऊ शकता आणि ही रेसिपी जर तुम्ही एकदा खाल्लीत ना तर तुमचं दिवसभर पोट गच्च असेल, म्हणजेच भरलेलं असेल, तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही। सो आपल्याला इथे एक चाकू घ्यायचा आहे। तुम्ही छोट्या साईजचा घेऊ शकता किंवा मोठा जरी चाकू असेल तरीही चालेल। फक्त आपल्याला अशा प्रकारे 4ही बाजूने ते कट करून घ्यायचं आहे। तुम्ही एक ब्रेड सुद्धा कापून घेऊ शकता, पण सकाळी आपल्याला खूप गडबड असते, सगळ्यांचे डबे असतात, कामावरती जायचं असं, सो तेव्हा तुम्ही एकावर एक 2 ब्रेड ठेवून ते झटपट कट केले तरीही चालतील। सो अशा प्रकारे हे 4ही ब्रेड आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि जो मधला पोर्शन आहे तो साईडला काढायचा आहे। याच्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घ्यायचं आहे। जर तुम्हाला बटर आवडत असेल तुम्ही बटर घेऊ शकता आणि जर तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल। अशा प्रकारे ते सगळ्या बाजूने स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि छान असं गरम करून घ्यायचं आहे। हे जे आपण तूप घातलेलं आहे ते तूप गरम झाल्यानंतर जे आपण ब्रेडचे स्लाइस कापून घेतलेले आहेत, जो कडेचा भाग आहे ब्रेडचा तो अशा प्रकारे पॅनमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। जे आपण अंड्याचं बॅटर तयार केलेलं होतं ते एका ग्लासमध्ये किंवा एका वाटीत तुम्ही काढून घेतलं तरीही चालेल आणि अशा प्रकारे आपल्याला ते मध्यभागी ब्रेडच्या ओतून घ्यायचं आहे। त्यामुळेच हे बॅटर मी ग्लासमध्ये घेतलं होतं, जेणेकरून ते आपल्याला सहज ओतता येईल। इथे लक्षात ठेवायचं आहे की हे जे आपण बॅटर घातलेलं आहे ते फक्त मध्यभागीच ओतायचं आहे, कडेला अजिबात ओतायचं नाही। अशा प्रकारे ते तुम्ही चमच्याच्या मदतीने थोडंसं स्प्रेड करून घ्या, जेणेकरून ते सगळ्या बाजूने छान असं पसरलं जाईल। याच्यानंतर आपल्याला मोझरेला चीज घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे मोझरेला चीज नसेल, घरात कोणतंही चीज अवेलेबल असेल ते तुम्ही बारीक खिसणीने खिसून घ्या आणि अशा प्रकारे हे तुम्हाला स्प्रेड करून घ्यायचं आहे। चीज स्प्रेड झाल्यानंतर परत आपल्याला 1 चमचा जे आपण अंड्याचं बॅटर तयार केलं होतं ते चीजच्या वरती घालून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने ते पसरवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जो ब्रेडचा आपण मधला स्लाइस काढला होता चौकोनी शेपचा तो याच्यावरती ठेवायचा आहे आणि असा थोडासा प्रेस करायचा आहे, जेणेकरून तो खालच्या बाजूने चिकटला जाईल आणि छान असा सेट होईल। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे एका बाजूने छान असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। जेव्हा ते एका बाजूने फ्राय होईल त्याच्यानंतर तुम्हाला ते पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला ते फ्राय करायचं आहे, जेणेकरून ते छान असं दोन्ही बाजूने क्रिस्पी असं तयार होईल। सो ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली होती। हे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा चहा बरोबर खाल्लं तरीही चालेल, खूप छान टेस्ट लागते। लंच आणि डिनरमध्ये तुम्ही सुद्धा हे बनवू शकता। सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा।
जर तुम्ही आपल्या इन्स्टा आय डीला अजून फॉलो केलं नसेल किंवा फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही फॉलो करू शकता.